विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? लिंग. आणि लिंग हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की लिंग काय आहे आणि तिचा किती प्रकारे आहे. तर हा सीझन मध्ये आपण पाहणार आहे की यांचा प्रश्न आणि उत्तरे कशा प्रमाणे दिलेले जाते आपल्याला आणि किती यांचं उत्तर वेगवेगळं आहेत. तर हा आपण आज बघणार आहे. चला आपण बघूया. चला बघा, तुमच्या समोर आता पहिला प्रश्न आलेला आहे. कोणता? पहिला प्रश्न आलेला आहे. तर पहिला प्रश्न कशा प्रमाणे आहे चला बघूया. पहिला प्रश्न आहे, नीचे दी गई संज्ञाओं के पुल्लिंग रूप लिखो. तर यात इथे जे प्रश्न दिलेले आहे ते स्त्रीलिंग मध्ये आहे. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला हा स्त्रीलिंग जे प्रश्न आहे तुम्हाला पुल्लिंग म्हणजे रूपांतरण केलेला आहे किंवा तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला स्त्रीलिंग मध्ये जे प्रश्न दिलेला आहे त्याला रूपांतरण करायचं आहे. कशामुळे किंवा कशाप्रमाणे? पुल्लिंग मध्ये रूपांतरण करायचं आहे. तर पहिला आपण बघूया. बघा, चुया तर यांचं पुल्लिंग काय होणार? चूहा. शापिंग तर यांचं पुल्लिंग काय होणार? साप. युवती तर यांचा युवक. सास तर यांच्या काय होणार? ससुर. तर हा आपला पहिला प्रश्न झाला. आता आणखीन याचा प्रश्न तो आहे प्रश्न. तर चला बघूया. गाय म्हणजे बैल. गाय म्हणजे काय? बैल. स्त्री, पुरुष. बुडिया, बुडा. आठवा जे आहे गायिका, गायक. तर तुम्हाला कळलं तुम्हाला कसा प्रश्न येणार? हो, तर असा विचार करायचा, हा स्त्रीलिंग मध्ये आहे तर यांचं पुल्लिंग कसं होणार? आता काही प्रश्न तुम्हाला असं पण येणार की पुल्लिंग मध्ये आहे, तुम्हाला स्त्रीलिंग मध्ये परिवर्तन करायचं. तर हा सिंपल प्रश्न आहे किंवा हा सामान्य प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि हा तुम्हाला 1 मार्कसाठी किंवा अर्धा अंकसाठीही येतात. तर तुम्हाला असा विचार करून यांच्या प्रश्नाचं उत्तरे लिहायचं आहे आणि त्याचप्रमाणे असं उत्तर लिहायचं की हा तुमचं उत्तर सहीही होणार. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. बघा, नीचे दी गई संज्ञाओं के स्त्रीलिंग रूप लिखो. आता तुम्हाला इथे काही ना स्त्रीलिंग दिलेले आहे. तुम्हाला काय करायचं? ते संज्ञा आहे त्यांना स्त्रीलिंग रूप मध्ये लिहायचं आहे. जे तुमच्या समोर प्रश्न आहे ते पुल्लिंग मध्ये आहे. कोणता संज्ञा आहे? पुल्लिंग मध्ये आहे आणि त्याला स्त्रीलिंग रूप मध्ये लिहायचं आहे. तर पहिला काय आहे? बिलाव. तर याचं स्त्रीलिंग कसं होणार? बिल्ली. राजा, राणी. भाई, बहन. बेटा, बेटी. तर अशा प्रमाणे यांचं उत्तर असाही होणार. आता दुसरा बघूया. कबूतर, कबूतरी. पती, पत्नी. सिंह, सिंहनी. घोडा, घोडी. पिता, माता. तर अशा प्रमाणे असा प्रश्न आलेला आहे तुमच्या समोर आणि तुम्हाला बघून लिहायचा आहे. जेव्हा तुम्ही असं लिहिणार तुमच्यासाठी किंवा तुम्हाला असा पण विचार येणार की यांचं उत्तर असंही होणार का? तर काही असं बी आहे प्रश्न जेव्हा त्यांचं जे उत्तर आहे तेच येणार. तर त्यामध्ये तुम्हाला विचार करायचा होय की यांचा स्त्रीलिंग होणार का की यांचा पुल्लिंग होणार का? नाही होणार. तुम्हाला असं वाटतं की यांचं काहीही नाही होणार तर तुम्हाला काय करायचं? जे प्रश्न आहे त्यात प्रश्न तुम्हाला असंही प्रमाणे लिहायचं आहे कारण की त्यांचं उत्तर काहीही नाही होणार. काहीही नाही होणार. तर त्याप्रमाणे तुम्हाला असं जे प्रमाणे लिहायचं उत्तर ते लिहून द्यायचं आहे. तर अजून बघूया. चला बघा, आता तुमच्या समोर प्रश्न 3 आलेला आहे. हा 3चा अ आहे. बघा, नीचे दिए गए वाक्यों में रेखांकित संज्ञाओं के लिए लिंग बदलकर खाली स्थान भरो. आता इथे तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहे. तर हा काय आहे? जे रेखांकित म्हणजे जे शब्द आहे त्याला लिंग बदल कर म्हणजे लिंग परिवर्तन करायचा आणि जे रिकाम्या जागा आहे त्यामध्ये लिहायचं आहे. कळलं की नाही तुम्हाला प्रश्न? कळलं? हो. तर चला पहिला बघूया काय आहे. बघा, पहिला मोर और रिकाम्या बाग में घूम रहे. आता मोर तो आहे, तो मोरच्या तुम्ही विचार करा, लवकर विचार करा की मोर तो आहे तर यांचा लिंग परिवर्तन होणार तो कोणाबद्दल होणार किंवा कशाबद्दल होणार हे तुम्हाला विचार करायचा आहे. तर मोर आहे तिथं तर यांचं उत्तर काय होणार?
सांगा लवकर. हा, जे तुम्ही विचार करत आहे ते खरंच आहे. तर यांचं उत्तर मी दिलेले आहे तुम्हाला. पहिला तुम्ही विचार करा. तर इथे काय येणार हे विचार करा. तरी आपण दुसरा प्रश्न विचारते. चूहा और रिकाम्या रोटी लेकर भाग गए. तीसरा, ऊंट और रिकामा दौड़ रहे हैं. चौथा, नागिन और रिकामा बिल में घुस गए. पाचवा, गायक और रिकामा मधुर गीत गा रहे हैं. तर असं प्रमाणे तुमच्या समोर असा प्रश्न आलेला आहे. तुम्हाला विचार करायचा आहे की यांचं उत्तर कसं प्रमाणे तुम्हाला द्यायचं आहे. तर हा प्रमाणे यांचं उत्तर कशाबद्दल देणार आहे किंवा कसा देणार आहे हे तुमचा विचार आहे. तर चला यांचं उत्तरे पण बघूया आपण. पहिला तुमचा प्रश्न काय होता, मोर और रिकाम्या बाग में घूम रहे. तर इथे मोर आलेला आहे. तर यांचं स्त्रीलिंग काय होणार, सांगा, मोरनी होणार. काय होणार, मोरनी. तर इथे यांचा मोरचं काय आलेलं आहे, मोरनी. आता इथे चूहा, दुसरा प्रश्न बघा, चूहा. तो चूहा और चुहिया रोटी लेकर भागे. किंवा इथे चूहा आलेला आहे, तर यांचं उत्तर काय होणार, चुहिया. काय होणार, चुहिया. आता इथे बघा तिसरा, ऊंट और ऊँटनी दौड़ रहे. इथे ऊंट आलेला आहे, तर यांचं उत्तर काय होणार, ऊँटनी. काय होणार, ऊँटनी. आता चौथा, नागिन और रिकाम्या बिल में घुस गए. तर इथे काय आहे, नाग. किंवा इथे जे नागिन आहे ते इथे पण येणार. तर असं काही असं नाहीये की, कारण की काही प्रश्न असं प्रमाणे पण देत जाते. तर इथे काय आलेले, नागिन, नाग में बिल में घुस गए. पाचवा, गायक और गायिका मधुर गीत गा रहे. तर गायक तर झालेला, तर यांची जी पत्नी किंवा यांची पत्नी काय होणार, गायिका. तर हा सरळ प्रमाणे तुम्ही यांचा विचार करायचा आणि याचा उत्तर अशा प्रमाणे दिलेले जाते. तर तुम्हाला कळलं की नाही ते तुम्ही मला समजून घ्या. तर या आपला प्रश्न झाला. आणखीन काय आहे हे बघूया. बघा आता अजून प्रश्न 3च आहे. हे प्रश्न 3च ब आहे. तर रेखांकित शब्द का लिंग पहचान कर सामने लिखो. आता मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला असा प्रश्न येणार की जे स्त्रीलिंग मध्ये आहे त्यांना पुरुष लिंग मध्ये परिवर्तन करायचं, म्हणजे पुल्लिंग मध्ये परिवर्तन करायचं. आणि असा पण प्रश्न येणार जे स्त्रीलिंग मध्ये आहे ते पुल्लिंग, जे पुल्लिंग मध्ये आहे ते स्त्रीलिंगला बदली करायचा. परंतु इथे अजून एक प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला असाही प्रश्न दिलेले जाणार आणि तुम्हाला असं विचार करायचा किंवा असं उत्तर द्यायचं की हा स्त्रीलिंग आहे किंवा पुल्लिंग लिंग आहे. तर अशा प्रमाणे भी प्रश्न तुम्हाला येणार. तर पहिला प्रश्न बघूया. खिडकी बहुत ऊंची है. इथे खिडकी आलेला आहे. तर खिडकी काय आहे, तुमचा स्त्रीलिंग आहे. काय आहे, स्त्रीलिंग. आता दुसरा बघूया. दास खाना बना रहा है. कोणी, दास. कोणी, दास. तर दास इथे झाला पुल्लिंग, कारण की दास असं आपल्याला वाटते किंवा असं आहे की हा पुल्लिंग मध्येही येणार, कारण की दास एक मुलगा किंवा पुरुष यांचं नाव आहे. आता तिसरा, बादल बरसकर चला गया. आता इथं बादल, बादल काय आहे सांगा लवकर, सांगा. बादल तुमचा जो आहे ते पुल्लिंग मध्ये आहे. कोणता बदल, पुल्लिंग मध्ये आहे. तर तुम्ही असा विचार करायचा की हा कुठे येणार कुठे नाही, तर हा पुल्लिंग मध्ये आला. चौथा, अंगूठी अलमारी में रखी है. कुठे ठेवली आहे, अलमारी मध्ये. कुठे, अलमारी मध्ये. तर यांचा काय झाला, स्त्रीलिंग. काय झाला, स्त्रीलिंग झालेला आहे. पाचवा, छात्र देर रात तक पढ़ता रहा. आता इथे छात्र, तर छात्र काय आहे, पुल्लिंग. तर अशा प्रमाणे तुमच्या समोर अशा प्रमाणेही प्रश्न येणार. तर तुम्हाला त्याचा शोध करायचा, त्याचा विचार करायचा की यांचं काही उत्तर येणार आणि तरीही तुम्ही हा उत्तर लिहायचा होता. तर आता आपला 5वा प्रश्न तर झालेला आहे. अजून आहे का प्रश्न, चला बघूया. 6वा प्रश्न आहे तुमचा, संत्रा मिठा आहे. संत्रा म्हणजे पुल्लिंग, इथे संत्री येणार होता. तर इथे काय होतं, सांगा लवकर. हो, स्त्रीलिंग होता. आता इथे बघा, सब्जी पक गई क्या. तर सब्जी म्हणजे स्त्रीलिंग. इथे तुमच्या बघा, संत्रा मिठा है, तर हे पुल्लिंग होता तुमचा. मी परत सांगते, संत्रा म्हणजे पुल्लिंग आणि इथे संत्री होता, तर तुम्हाला स्त्रीलिंग होणार होता.
आता 7वा बघा, सब्जी पक गई क्या? तर सब्जी म्हणजे इथे स्त्रीलिंग आलेला आहे. 8वा, बाहर तेज वर्षा हो रही है. तर बाहेर जे आहे तेज वर्षा होत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार? स्त्रीलिंग. काय येणार? स्त्रीलिंग. 9वा, नीला आकाश सुंदर लगता है. जे नीला आकाश आहे ते सुंदर लागतात. तर नीला काय आहे? ते नाही. आकाश जे आहे ते कशामध्ये येणार? पुलिंगमध्ये. कशामध्ये? पुलिंगमध्ये येणार. 10वा, व मोठी पुस्तक मेजवर रख दो. कुठे? मेजवर. जे मोठी पुस्तक आहे ते कुठे ठेवायचे आपल्याला? मेजवर. मेजवर ठेवायचं आहे. तर यात जी मोठी पुस्तक आहे किंवा मेज आहे याप्रमाणे यांचं उत्तर काय आहे? स्त्रीलिंग. काय आहे? स्त्रीलिंग. तर अशा प्रमाणे किंवा अशा प्रकारे तुम्हाला असा प्रश्न येणार आणि असंही तुम्हाला विचार करून किंवा बघून लिहायचं आहे. विचार जेव्हा तुम्ही करतात तर अशा प्रमाणे विचार करा की जसं मुलगा तर तसंच मुलगी येणार. तर मुलगा तर मुलगी, मुलगा कुठे येणार? पुरुषवाचक म्हणजे स्त्री नाही, पुल्लिंग येणार. आणि जेव्हा मुलगी असं वाटते तर तुम्हाला असं वाटते की स्त्रीलिंग येणार. तर याप्रमाणे तुम्हाला असं प्रकारचंही उत्तर लिहायचे आहे विचार करून आणि अशा प्रमाणे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की हा प्रमाणेही आपल्याला प्रश्नाचं उत्तरे दिलेले जाणार आहे. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. पुल्लिंग म्हणजे लिंग बद्दल काय झालेलं आपला की स्त्रीलिंग होते आणि पुल्लिंग होते. तर पुल्लिंग मध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतात आणि स्त्रीलिंग मध्ये कशा प्रकारचा उत्तरे येणार किंवा कसा होणार हा सगळं आपण यात पाहणार आहे. तर आज आपण हे शिकलो की आपल्या इथे लिंग कशा प्रकारचं आहे आणि त्यांचा लिंग बद्दल आपण त्याची परिभाषा आपल्याला भेटली की कशा प्रमाणे होते कसा नाही आणि काही प्रश्न आणि उत्तरे पण आपण पाहिले. तर याप्रमाणे हा लिंग जो होता ते आपला झालेला आहे. तर यांचा विचार करून सगळं करून तुम्ही पहा आणि लिहून पण घ्या. लिहिण्याचं गोष्टी मोठे आहे किंवा लिहायचं बद्दलही तुम्ही याच्यात काय प्रश्न दिलेले आहे काय नाही हे पण तुम्ही विचार करता. धन्यवाद.